नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. बघा, सगळ्यांना माहिती आहे की श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही एक मिठाचा दिवा तुमच्या घरात जर लावला आणि कुठे लावायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. तिथे जर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये लावला तर तुमचे घर पैशाने भरून जाईल. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही पैशांच्या समस्या असतील त्या सुटतील इतकी ताकद या श्रावण महिन्यामध्ये आहे. गुप्तपणे लावा मिठाचा एक दिवा जो तुम्हाला श्रीमंती तुमच्या पायाजवळ आणून ठेवेल. पैसा खेचणारा हा दिवा तुम्हाला करोडपती बनवेल. फक्त कोणालाही न सांगता हा उपाय करा. तुमच्या घरात नशिबाचे दारं उघडणारा सगळ्यात प्रभावी उपाय आहे जो खूप कमी लोकांना माहिती आहे. आणि हा उपाय केल्यावर जे घडेल ना ते ऐकून किंवा ते बघून ना तुम्हाला खूप आश्चर्य वाटणार आहे. पैसा येईल, समृद्धी मिळेल, वाद मिटेल, हे सगळं एका त्या मिठाच्या दिव्यामुळे शक्य होणार आहे. पण तो मिठाचा दिवा कोणत्या दिवशी लावायचा, किती वेळ, कोणत्या दिशेला आणि कोणता मंत्र म्हणायचा, आज आपण हे सगळं जाणून घेणार आहोत. श्रावण महिन्यातील एक गुप्त, अद्भुत आणि सिद्ध उपाय जो तुमचं नशीब बदलून टाकणार आहे. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला आधी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आणि माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद तुमच्यावर हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये श्री महालक्ष्मी माता आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला विसरू नका किंवा जय लक्ष्मी माता देखील तुम्ही कमेंट करू शकता. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. मिठाचा दिवा म्हणजे काय? तर मिठाचा दिवा म्हणजे जे शुद्ध सैंधव मीठ असतं ना ते वापरून केलेला दिवा, ज्यामध्ये कापूर किंवा तुपाचा वापर केला जातो. यामध्ये ना धनसंपत्ती खेचण्याची शक्ती असते. फक्त अग्नी नाही तर तो एक प्रकारचा ना ऊर्जेचा स्रोत तयार होतो. हजारो वर्षांपासून तांत्रिक साधक असेल, वास्तुशास्त्रज्ञ आणि गुप्त साधक या दिवांचा वापर हे स्त्री, सौख्य आणि प्रगतीसाठी आत्तापर्यंत करत आलेली आहे. मिठाचा दिवा म्हणजे जमिनीतील गुप्त शत्रूंना जागृत करणारा जमिनीतील गुप्त शक्तींना जागृत करणारा दिवा. का फक्त श्रावण महिन्यातच याचा प्रभाव प्रचंड असतो? तर श्रावण महिना म्हणजे देवांचे उत्सर्जन कालखंड. शिवशक्ती आणि लक्ष्मी शक्ती ह्या दोन्हीही या महिन्यामध्ये खूप जास्त सक्रिय असतात. नकारात्मक ऊर्जेला नष्ट करण्यासाठी आणि घरात धनलक्ष्मीचे आगमन करण्यासाठी हा काळ सगळ्यात उत्तम मानला जातो. या महिन्यातील वातावरणात ज्या काही लहरी असतील त्या अतिशय स्ट्रॉंग असतात. त्या मिठाच्या दिव्याशी त्या जोडल्या गेल्यावर मग खरंच खूप सुंदर असा चमत्कार देखील घडतो. आता मिठाचा दिवा कसा तयार करावा त्याची संपूर्ण कृती सांगते, ते व्यवस्थित ऐका. सगळ्यात पहिले काय साहित्य लागणार आहे तर बघा, शुद्ध सैंधव मीठ आपल्याला 1 वाटी घ्यायचं आहे. पितळाचा किंवा मातीचा दिवा घ्यायचा आहे. तूप, शुद्ध तेल किंवा देशी गाईचं, गावरान गाईचं तूप घ्यायचं आहे. कापूस घ्यायचा आहे आणि कापूर आपल्याला घ्यायचा आहे. भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम. आणि एक छोटंसं लहान चमचा आपल्याला गोमूत्र घ्यायचं आहे. आता दिवा कसा तयार करायचा ते जाणून घेऊया. एका दिव्यात सैंधव मीठ भरून ठेवायचं आहे आणि त्यावर एक कापसाची वात तुम्हाला ठेवायची आहे. पूर्ण एक पंती वगैरे घेतली तर पितळाचा दिवा असले तरी चालेल, त्यावर पूर्ण तो दिवा भरून आपल्याला मीठ ठेवायचं आहे. ते पण सैंधव मीठच असावं. त्यावर एक कापसाची आपल्याला वात ठेवायची आहे. त्यात थोडंसं तूप टाकायचं त्या वातीवर आणि जर तुम्ही कापूर असेल ना तर तो थोडासा कापूर त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे. हा दिवा जमिनीवर ठेवायचा नाही बरं का, तर हा तांब्याच्या किंवा पितळाच्या प्लेटमध्ये ठेवायचा. आता कोणत्या दिवशी हा दिवा लावायचा तर बघा, श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी. पण विशेष गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यातला दुसरा किंवा शेवटचा सोमवार हा उपाय करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट मानला जातो. या दिवशी म्हणजे श्रावण महिन्यातला दुसऱ्या किंवा शेवटचा, म्हणजे आता ह्या वर्षी बघा श्रावण महिन्यामध्ये 4 सोमवार आहे. पहिला सोमवार तर कालच झालेला आहे. मग तुम्ही येणाऱ्या पुढच्या सोमवारी किंवा डायरेक्ट शेवटच्या सोमवारी हा उपाय करू शकता.
मग दुसऱ्या किंवा चौथ्या सोमवारी हा उपाय केला तर काय होतं, तर आपल्या घरातील नशिबाचे दरवाजे उघडू लागतात. आता दिवा लावताना कोणती दिशा असावी आणि वेळ काय असावा, तर बघा वेळ म्हणजे सूर्योदयानंतर ब्रह्ममुहूर्तात, म्हणजे सूर्योदयानंतर म्हणजे सकाळी. तर आपल्याला सकाळी 6 ते 7 या दरम्यान, 7-7:30 वाजेपर्यंत म्हटलं तरी चालेल, सकाळी 6 ते 7:30 या दरम्यान आपल्याला दिवा लावायचा आहे. पूर्व किंवा लावायचा कुठे तुम्हाला मी ठिकाण सांगते. तर ठिकाण तुम्हाला सांगते, पण उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून बसायचं आहे. देवघरामध्ये किंवा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ, तुम्ही घरातल्या आतल्या बाजूने लावला तरीही चालणार आहे. आता दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा ते देखील महत्त्वाचं आहे, कारण दिवा लावताना मनात किंवा हलक्या आवाजात आपल्याला मंत्र म्हणणंच आहे. तो मंत्र काय आहे बघून घ्या. ओम श्री ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः. ओम नमः शिवाय. ओम धनदाय नमः. परत एकदा तुम्हाला मी मंत्र सांगते बघा. ओम श्रीं महालक्ष्मी नमः. ओम, मंत्र व्यवस्थित ऐकून घ्या किंवा तुम्ही लिहून घेतला ना तरी पण चालेल, म्हणजे तुम्हाला समजेल की नेमकी कोणता मंत्र आहे. ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः. ओम नमः शिवाय. ओम धनदाय नमः. ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः. ओम नमः शिवाय. ओम धनदाय नमः. एकाच दिव्यामध्ये हे 3 मंत्र आपल्याला म्हणायचे आहे आणि मंत्र म्हणताना दिवा प्रज्वलित करताना हे मंत्र आपल्याला म्हणायचे आहे. आता हा दिवा लावल्यावर आपल्या आयुष्यात काय काय बदल घडणार आहेत ते देखील सांगते मी. दिवा लावल्यानंतर आपल्या घरातलं दारिद्र्य दूर होतं. तुमचा कुठे पैसा अडकलेला असेल तर तो परत येतो. तुमच्या कामधंद्यामध्ये तुम्हाला यश मिळू लागेल. नकारात्मक ऊर्जा जी काही असेल तुमच्या घरामध्ये ती जळून खाक होईल. त्याचबरोबर तुमच्या घरात जी लक्ष्मी येते ती लक्ष्मी स्थिर होईल. घरामध्ये सगळ्यांचं मन शांत राहील. घरामध्ये वादविवाद होत असतील तर ते मिटतील आणि अचानक धनलाभ होण्याचे संकेत तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर तुमच्यावर कर्ज असेल तर त्या कर्जाची, म्हणजे आपण कर्जमुक्त होण्याची सुरुवात होईल. त्याचबरोबर सौख्य, समाधान आणि सगळं तुमच्या घरामध्ये छान छान होऊ लागेल. स्वप्न तुम्हाला छान पडतील, ज्यामध्ये तुम्हाला सकारात्मक संकेत देखील मिळू शकतात. आता काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते बघा. दिवा विझू नये किंवा दिवा दररोज एकाच वेळी लावा. दिवा विझू नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. दिवा दररोज एकाच वेळेस, म्हणजे 2 तुम्ही सोमवार दिवा लावणार असाल तर एकाच वेळी लावा. जर दिवा लावल्यावर अचानक गोड वास आला, म्हणजे अचानक तुम्हाला कुठून तरी काही तुम्ही करत नाही आहे घरामध्ये पण गोड वास आला, तर समजा लक्ष्मी देवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला आहे. जर दिव्याभोवती ना तुम्हाला निळसर प्रकाश दिसू लागला ना, तर नक्कीच तुम्ही समजू शकता ज्या काही वाईट शक्ती तुमच्या घराच्या आसपास होत्या त्या नष्ट होऊ लागल्या आहे. आता कोणत्या 5 महत्त्वाच्या चुका आहे ज्या आपल्याला करायच्या नाही आहे, तर मिठाच्या दिव्यात साधं मीठ वापरू नका, फक्त सैंधवच मीठ वापरायचं आहे. त्यानंतर दिवा शौचालयाजवळ किंवा बेडरूममध्ये लावायचा नाही आहे, एक तर देवघराजवळ किंवा आपल्याला मुख्य दरवाजाजवळ लावायचा आहे. दिवा लावताना आपल्या पायामध्ये चप्पल असू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला मासिक धर्म असेल स्त्रीला तर त्या स्त्रीने हा उपाय करू नये. दिवा लावून त्याच जागी बसून मोबाईल TV लगेच पाहू नका. थोडासा वेळ तिथेच बसून तुम्हाला जो मंत्र सांगितला तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. खूप म्हणजे खूप प्रभावी हा उपाय आहे. तसाच हा दिवा लावल्यानंतर एक सुंदर छोटासा अनुभव आलेला आहे, तो अनुभव मी तुम्हाला सांगते. एका गृहिणीचा हा अनुभव आहे. एका गृहिणीची गोष्ट आहे. ती बँकेत काम करत होती. सतत अडचणी, वाद, पैसा हातातून निसटून जायचा. एका साधूने तिला हा उपाय सांगितला. तिने श्रावण महिन्यामध्ये सोमवारी मिठाचा दिवा लावायला सुरुवात केली. तिने श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी दिवा लावला आणि त्यानंतरच तिचं लगेच प्रमोशन झालं. घरातील कर्ज फिटलं आणि घरात शांतता आली. बघा बरं का, तिने प्रत्येक सोमवारी दिवा लावला, तुम्ही पण लावू शकता. हे सगळं घडलं फक्त त्या एका मिठाच्या दिव्यामुळे. हे उपाय कुणीच कुणाला असं सांगत नाहीये. खरंच हे आपण म्हणतो ना की श्रद्धा ही खूप पॉवरफुल उपाय आहे. तुम्ही जर केले तर तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीये. आता बघा,
उपाय तर करायचाच आहे, अनुभव तुम्हाला येणारच आहे. पण त्यासोबत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची क्रिस्टल ब्रेसलेट आहे. त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे एक वेट लॉस म्हणून ब्रेसलेट आहे, वजन कमी करण्यासाठी विशेष ब्रेसलेट आहे. मी स्वतः हे ब्रेसलेट घालून 4 किलो वजन कमी केलेलं आहे माझं. तसाच आपल्याकडे एक वेट लॉस ब्रेसलेटचा अनुभव आलेला आहे, म्हटलं तुम्हाला तो तुमच्यासोबत शेअर करावा. अनुभव एका शीतलताईंचा आहे. अनुभव काय आहे मी तुम्हाला वाचून दाखवते. हाय ताई, मी शीतल तुमच्याकडून वेट लॉस ब्रेसलेट घेतले होते कारण मला PCOD आणि थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे. माझे वजनच कमी होत नव्हते, त्यामुळे मी हे ब्रेसलेट घेतले. मला त्या ब्रेसलेटचा खूप मस्त अनुभव आलाय. मी रोज सकाळी लवकर उठून एक्सरसाइज करते, झुंबा करते, पण मला ब्रेसलेट घेतल्यापासून खूप पॉझिटिव्ह वाटते आणि 2 महिन्यातच माझं 5 ते 6 किलो वजन कमी झालं आहे. थँक्यू ताई, तुम्ही मला या ब्रेसलेटबद्दल माहिती दिल्याबद्दल. बघा त्या ताईंचं पण एक किती महिन्यात बघा 2 महिन्यातच 5 ते 6 किलो वजन कमी झालं आणि माझं पण 2 ते 3 महिन्यात 4 किलो वजन कमी झालेलं आहे. जर माझ्यासारख्या तुम्हालाही वेट लॉस करायचं असेल, बघा वेट लॉस जास्त जर वजन असलं ना तर आपल्याला थायरॉइडचा, BPचा किंवा PCOD वगैरे प्रॉब्लेम चालू होतात आणि तुम्हाला प्रेग्नन्सी जरी कन्सिव्ह करायची असेल ना तर त्यासाठी वजन कमी असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, फक्त स्त्रियांनाच नाही बरं का, पुरुषांना पण वजन कमी करायचं असेल तर आपल्याकडे हे वेट लॉस ब्रेसलेट अवेलेबल आहे. तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर मी व्हॉट्सअप नंबर देते, तिथे तुम्ही मेसेज करून ऑर्डर बुक करू शकता. चला मग आजचा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.